महिन्यात तुम्ही बघू शकता पूर्ण तलाव आज झिरो झालेला आहे मित्रांनो. हा आपला बंगाल पिंपळ्यात तलाव आहे मित्रांनो. तर ह्या वर्षी पाऊस काळ चांगला झाला मित्रांनो आणि आपला तलाव 100% भरला होता मित्रांनो. तर आम्ही लहान लहान असताना हा तलाव जर 100% भरला मित्रांनो तर 2 वर्षे पाणी संपत नव्हतं मित्रांनो या तलावाचं. पण आजची कंडिशन जर बघितली तर 100% तलाव भरलेला आज झिरो झालेला आहे मित्रांनो. आता याचं कारण काय आपण बघू शकतो. पण समजा बागायती एरिया बी भरपूर आहे आपल्याकडे इकडं. पण बागायती एरियाच्या हिशोबाने जर म्हणलं तरीसुद्धा समजा हे ऊस जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुटून गेले आहेत मित्रांनो. तोपर्यंत सगळ्या मोटार बंद होत्या आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मेपर्यंत समजा उपसा झाला 3 महिन्यात. 3 महिन्यात तुम्ही बघू शकता पूर्ण तलाव आज झिरो झालेला आहे मित्रांनो. तर भविष्यात हा तलाव समजा हंगामी तलाव राहू शकतो का हा प्रश्न आहे आपल्यासमोर मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे कमेंट करून सांगू शकता तुम्ही. कारण 2 वर्षे तलाव भरणारा हा फक्त 3 महिन्यात संपू शकतोय. तर भविष्यात हा तलाव 100% मी तरी सांगतो की हा हंगामी तलाव राहणार. कारण याच्यातला पाणी साठा पूर्णपणे आज बघू शकतात आपण. हे जरी तुम्हाला थोडंफार पाणी दिसत असलं हा झिरो पाणी एकदम मित्रांनो. हे जरा 4-8 दिवस पाऊस नाही आला तर हे पाणी सगळं संपून जाणार आहे मित्रांनो. तर भविष्यात या तलावाचा काहीतरी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे आणि ह्या तलाव एक तर खोदीकरण व्हायला पाहिजे याचं, किंवा तलाव मोठा व्हायला पाहिजे, किंवा कुठून पाणी साठा तरी याच्यात येणं गरजेचं आहे मित्रांनो. नाही तर हा तलाव गावासाठी फक्त एक शोभेची वस्तू राहणार आहे मित्रांनो. याचा कुठलाही गावकऱ्याला फायदा घेता येणार नाही. कारण 2 आणि 3 महिन्यात जर हा तलाव संपत असला तर भविष्यात जर तळ्याच्या जीवावर जर काही करायची वेळ आली तर थोडं शेतकऱ्याने बी विचार करून करणं गरजेचं आहे मित्रांनो.